मीरा रोड स्थानकाच्या दिशेने निघालेला आहे। ही थेट दृश्य आपण या क्षणी पाहतोय। मोर्चाला आता इतक्या वादविवादानंतर परवानगी देण्यात आलेली आहे आणि आता हा मोर्चा मीरा रोड स्थानक परिसरात पोहोचतोय। मनसेचे नेते अभिजित पानसे या मोर्चात सहभागी झालेले आहेत। त्यापूर्वी अनेक आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलेले आहे। मुंबई आमच्या हक्काची म्हणत आंदोलक या मोर्चात सहभागी। ठाकरेंची शिवसेना काँग्रेसचे कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाल्याची बातमी आता समोर येते। मीरा भाईंदर मध्ये मोर्चाला आता सुरुवात झालेली आहे। मराठीच्या मुद्द्यावर आंदोलक एकवटताना दिसत आहेत। तर शांततेच्या मार्गाने हा मोर्चा काढला जाणार होता। यापूर्वी जर ही परवानगी दिली असती तर हा सगळा प्रकार घडला नसता असं आता आंदोलकांचं म्हणणं आहे। सुरुवातीला या मोर्चाला परवानगी नाकारलेली होती। जो मार्ग निवडण्यात आला होता तो संवेदनशील आहे असं सांगण्यात येत आहे। हा मोर्चा आता या ठिकाणी आंदोलकांशी संवाद साधला जातोय वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून। व्यापाऱ्यांना मोर्चा काढण्यास परवानगी दिली जाते, मग आपल्याला मोर्चा काढायला परवानगी का दिली जात नाही असा सवाल उपस्थित केला जातोय। तर मीरा भाईंदर परिसरामध्ये आता पोलिसांची अधिकची कुमक दाखल झालेली आहे। बंदोबस्तात वाढ करण्यात आल्याची बातमी समोर येते। राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक आंदोलक हे मीरा रोड मीरा भाईंदर परिसरात पोहोचतील अशी आता बातमी समोर येते। त्या अनुषंगाने बंदोबस्तात आता वाढ करण्यात आलेली आहे। या ठिकाणी छावणीचं स्वरूप मीरा भाईंदर परिसराला एक्सक्लुसिव्ह दृश्य लोकशाही मराठीवर आपण पाहतोय। हा जो सगळा परिसर आहे तो मीरा रोड स्थानकाजवळचा हा परिसर आहे, ज्या ठिकाणी नजीक रिक्षा स्टँडचा हा सगळा परिसर। या दृश्यात आपल्याला मीरा रोड स्थानक सुद्धा दिसतंय आणि त्या ठिकाणी आता बॅरिकेडिंग करण्यास सुरुवात झालेली आहे। बंदोबस्तात वाढ करण्यात आलेली आहे। वाहनं देखील वळवण्यात आलेले आहे। वाहनांना पर्यायी मार्ग आता सुचवण्यात आलेला आहे। तर अधिकची ही कुमक या ठिकाणी पोलिसांची आणि या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर छावणीचं असं स्वरूप मीरा रोड स्थानका समोरच्या परिसरात आपण पाहतोय। मोर्चासाठी अनेक कार्यकर्ते आता मीरा भाईंदर मध्ये पोहोचण्यास सुरुवात झालेली आहे। तर भूषण आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। भूषण, तिथं पोलीस वरिष्ठ अधिकारी आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची होतीये, नेमकं काय घडतंय? नक्कीच लागवी सध्या मी मीरा रोडमध्ये आहे। अखेर हा मोर्चा जो आहे तो इथून निघालेला आपल्याला पाहायला मिळाला आणि एकंदर हा मोर्चा जो आहे तो बालाजी सर्कलपासून मीरा रोड रेल्वे स्थानकापर्यंत हा मोर्चा जो आहे तो निघालेला आहे। मात्र एके ठिकाणी चौकामध्ये हा मोर्चा सध्या थांबलेला आहे। एकंदर अनेक मोर्चेकरांनी इथं ठिय्या आंदोलन देखील करत आहे, ते सुरू आहे। त्यामुळे कुठेतरी पोलीस जे आहे ते सध्या त्यांच्याशी चर्चा करत आहेत आणि एकंदर या संपूर्ण मोर्चामध्ये अनेक नागरिक, अनेक जे मोर्चेकरी आहेत, आंदोलक आहेत, त्यांची संख्या खूप मोठी आहे। हा मोर्चा अगदी लांबलचक
आपल्याला असलेला पाहायला मिळत आहे. एकंदर एक प्रकारे मराठी माणूस एकवटला, मराठी माणूस एकजूट झालेला आहे. अशा प्रकारे या संपूर्ण मोर्चामध्ये जे आहे ते घोषणाबाजी आपल्याला असलेली पाहायला मिळत आहे. आणि सध्या पोलीस या संपूर्ण मोर्चेकरांशी बातचीत करत आहेत. मोर्चेकरांना नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे ते जाणून घेत आहेत. आणि ज्या प्रकारे संपूर्ण मोर्चामध्ये सकाळी परवानगी नाकारली होती आणि त्यानंतर अचानक दुपारच्या वेळेला जेव्हा संपूर्ण परिस्थिती चिघळली त्यानंतर हा मोर्चाला परवानगी दिलेली आहे. आणि सध्या हा मोर्चा निघालेला आहे बालाजी सर्कलपासून आणि मध्ये काही ठिकाणी हा मोर्चा थांबलेला आहे. आणि या संपूर्ण मोर्चामध्ये सध्या अनेक नागरिक, अनेक जे मोर्चेकरी आहेत सध्या इतर रस्त्यावरती चौकात बसलेले आहेत आपल्याला पाहायला मिळत आहे. भूषण, काय संवाद साधला जातोय? तिकडची दृश्य, तिकडचा तो संवाद आमच्यापर्यंत पोहोचवा. एकीकडे तगडा बंदोबस्त जागा नाही, पाठून जा तर दुसरीकडे ठिय्या आंदोलकांचा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.